डोळ्याचं माझं ऑपरेशन करायचं होतं म्हणून माझे फॅमिली डॉक्टर ताराबेन शाह यांच्याकडे गेलो. तर तिथे माझी कंपाऊंड मैत्रीण आहे मेरी, त्यांनी सांगितलं कपोल उत्कृष्ट मंडळामध्ये नमिता मॅडम करून आहे, त्यांच्याकडे जाऊन तू चौकशी करतो. मी त्यांच्याकडे अपॉइंटमेंट गेलो. मग त्यांनी माझ्या डोळ्यांची सगळी तपासणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की डाव्या डोळ्याला मोतीबिंदू आहे, ते तुम्हाला करावं लागेल. मग बाकीचे त्यांनी मला 2-1 दिवस टेस्ट सांगितल्या. मग 3 दिवसानंतर त्यांचं पार्ला ईस्टला टॉपेक्स करून आईस क्लिनिक आहे त्याकडे आलं. नंतर मला मग 2 दिवसांनी बोलले तुमचं ऑपरेशन मोतीबिंदू आलेलं आहे, ते तुम्हाला करावं लागेल करून. मग 2 दिवसानंतर मला ऑपरेशन केलं. ऑपरेशन एवढं छान झालं की प्रथम मला जरा भीती वाटायला लागली. माणसं बोलायची बाबा डोळ्याचं ऑपरेशनमध्ये डोकं दुखणार, तुझं हे करणार, हे त्रास होणार, असं तसं. पण मग मॅडमनी व्यवस्थित समजावल्यानंतर आम्ही ऑपरेशन केलं. तर विदिन 15 मिनिटात मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलो. पण असं वाटलं नाही की माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. आम्हाला असं कळलं नाही की त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि कधी झालं करून ते. म्हणजे विदिन 15 मिनिटात मी आल्यापासून ते म्हणजे 20 ते 25 मिनिटात मी परत नंतर माझ्या घरी आलो. म्हणजे अर्ध्या तासात सगळं काम माझं झालं. मग नंतर माझ्या दुसऱ्या डोळ्याचं पण मॅडम बोलली 15 किंवा 1 महिन्यानंतर तुम्ही करा. म्हणजे आता म्हणजे व्यवस्थित म्हणजे दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. आणि नम्रता मॅडमचं एवढं चांगलं जे कॉर्पोरेशन आहे, त्यांचा स्टाफ, त्यांचं क्लिनिक एवढं छान आहे आणि व्यवस्थित समजून सांगितलं. म्हणजे माणसाला भीती वाटणार नाही की बाबा तुम्हाला असं झाल्यानंतर हे होईल, मग तुम्ही वेळेवर ड्रॉप्स घेत जा. नम्रता मॅडम सारखे स्टाफ पण चांगले आहे. स्टाफनी पण आम्हाला चांगलं व्यवस्थित गायडन्स केलं की असं करा, हे टाका, व्यवस्थित करा, 7-8 दिवस आंघोळ किंवा हे करू नका. माझं म्हणण्याचा एकच उद्देश, तुम्ही एकदा व्हिजिट करा, छान आहे. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला गायडन्स करतात. आणि माझं जे व्हिजिट झालं एकदम सुंदर झालं आणि माझ्या डोळ्यांना दोन्ही व्यवस्थित म्हणजे एका महिन्यात दोन्ही डोळ्यांचं माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं. थँक्यू.